तब्बल 26 वर्षांनंतर अखेर भाजपला दिल्लीत सत्ता मिळवता आली। आता भाजपकडून मुख्यमंत्री म्हणून कुणाला संधी मिळते याची चर्चा सुरू झाली। एक दोन नाही तर तब्बल 7 नावं मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत दिसत आहेत। ही 7 नावं कोणती आहेत, त्यांची दावेदारी का मजबूत वाटते, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, मी दीक्षा साळुंखे। मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत। कुठल्याही परिस्थितीत दिल्ली जिंकायचीच या ध्येयाने पेटलेल्या भाजपने अखेर दिल्ली ताब्यात घेतलीच। लोकसभेच्या निवडणुका असो की विधानसभेच्या, भाजपने आधी पंतप्रधान पद आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा पुढे आणत भाजपने निवडणुका जिंकण्याचं सूत्र वापरलं। मात्र मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या राज्यात ही सूत्रे बदलण्यात आली आणि अचानकपणे कुणाच्याही ध्यानीमनी नसलेल्या चेहऱ्याला संधी देण्यात आली। त्यामुळे दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाबाबतही असंच काही होण्याची शक्यता आहे। तर पाहूयात दिल्ली भाजपमधील ती 7 नावे जी मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार आहेत। प्रवेश वर्मा, दिल्लीतल्या जाट समाजाचा मोठा चेहरा। दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 4099 मतांनी पराभूत केल्यानंतर प्रवेश वर्मा देशभरात चर्चेत आले। प्रवेश हे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिब सिंह वर्मा यांचे पुत्र आहेत। पश्चिम दिल्लीतून सलग 2 वेळा ते खासदार म्हणून निवडून आले। 2019च्या निवडणुकीत तर ते तब्बल 5,78,000 इतक्या विक्रमी मतांनी विजयी झाले होते। दिल्लीच्या इतिहासातील हा सगळ्यात मोठा विजय मानला जातो। आजपर्यंत एकही निवडणूक न हरलेल्या प्रवेश सिंह वर्मा यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी बालपणापासूनच संबंध आला। 2024च्या लोकसभा निवडणुकीत प्रवेश यांना भाजपने तिकीटच दिलं नव्हतं। त्याच वेळी अंदाज लावला गेला होता की प्रवेश यांना विधानसभा निवडणुकीत संधी मिळू शकते आणि झालंही तसंच। त्यांना केजरीवालांच्या विरोधात मैदानात उतरविण्यात आलं। जाट मुख्यमंत्री बनवण्यामागे भाजपची रणनीती असू शकते, कारण भाजपने हरियाणामध्ये बिगर जाट मुख्यमंत्री दिल्याने निर्माण झालेली नाराजी दूर करण्याचा उद्देश त्यामागे असू शकतो। शिवाय शेतकरी आंदोलनाचा प्रभाव कमी करण्यासाठी जाट समाजाचा मुख्यमंत्री करण्याचाही हेतू असू शकतो। मुख्यमंत्री पदाचे दुसरे दावेदार मनोज तिवारी, पूर्वांचलचा मोठा चेहरा। भोजपुरी अभिनेता गायक मनोज तिवारी उत्तर पूर्व दिल्लीतून सलग 3 वेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत। 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने दिल्लीतल्या एकूण 7 जागांपैकी 6 मतदारसंघातील खासदाराचं तिकीट कापलं होतं। एकमेव खासदार मनोज तिवारींनाच पुन्हा भाजपने उमेदवारी दिली होती। 2016 ते 2020 मनोज तिवारी हे दिल्ली भाजपचे अध्यक्ष होते। 30% लोकसंख्या असलेल्या पूर्वांचलच्या लोकांमध्ये मनोज तिवारी लोकप्रिय आहेत। नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पातही बिहार आणि पूर्वांचल वर केंद्र सरकारचा फोकस राहिला। इतकंच काय तर मोदींनी स्वतःही पूर्वांचल मधून खासदार झाल्याचा उल्लेख केला। इस चुनाव में मैं जहां भी गया, मैं गर्व से कहता था, मैं तो पूर्वांचल से सांसद हूं। 8 फेब्रुवारीला दिल्ली विधानसभेचे निकाल आल्यानंतर कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोदींनी अनेकदा पूर्वांचलचा उल्लेख केला। येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत। त्या पार्श्वभूमीवर मनोज तिवारींना दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावर बसवून पूर्वांचलच्या मतदारांना आकर्षित करण्याची खेळी भाजप खेळू शकते। मात्र भाजप मनोज तिवारी यांच्या जागी पूर्वांचलचा एखादा नवीन चेहरा मुख्यमंत्री पदावर बसवण्याचं धक्कातंत्रही वापरू शकते। तिसरे नाव आहे मनजिंदर सिंह सिरसा, पंजाबी समाजाचा मोठा चेहरा। शिरोमणी अकाली दलाच्या तिकिटावर 2013 आणि 2017 मध्ये विधानसभा निवडणुका लढवून जिंकले होते। तिसऱ्यांदा राजौरी गार्डन मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले। 2021 मध्ये सिरसा यांनी शिरोमणी अकाली दल सोडून भाजपमध्ये प्रवेश केला। ऑगस्ट 2023 मध्ये ते भाजपचे राष्ट्रीय मंत्री झाले। दिल्लीतल्या शीख समाजाचे ते मोठे नेते समजले जातात। सिरसा यांना दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावर बसवून भाजप पंजाबमध्ये आपली पकड मजबूत करू शकते। चौथे नाव आहे स्मृती इराणी, महिला आणि अल्पसंख्याक नेता। टीव्हीवरील मालिकेच्या माध्यमातून लोकप्रिय झालेल्या स्मृती इराणी
यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून त्यांचा राजकीय आलेख हा चढता आहे. 2010 ते 2013 पर्यंत त्या भाजपच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्ष होत्या. 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला, तरी त्या मंत्री बनल्या होत्या. 2011 ते 2019 पर्यंत त्या राज्यसभेच्या सदस्य होत्या. 2019 मध्ये अमेठीतून त्यांनी राहुल गांधींचा पराभव करत लोकसभेत प्रवेश केला. भाजपमधील महिला नेत्यांपैकी सर्वात मोठा चेहरा. सध्या भाजप शासित राज्यांमध्ये एकही महिला मुख्यमंत्री नाही. त्यामुळे स्मृती इराणींना दिल्लीचा मुख्यमंत्री करून भाजप महिला वर्गात चांगला संदेशही देऊ शकते. 5वे नाव आहे विजेंद्र गुप्ता. संघनिष्ठ आणि कुशल संघटक. दिल्ली विधानसभेत 2 वेळा विरोधी पक्ष नेते भूषविलेल्या विजेंद्र गुप्ता यांनी रोहिणी विधानसभेत मतदारसंघातून विजयाची हॅट्रिक केली आहे. 2015 मध्ये दिल्ली विधानसभेत भाजपचे फक्त 3 आमदार होते. त्यांपैकी एक विजेंद्र गुप्ता हे होते. दिल्ली भाजपमधील वैश्य समाजाचा मोठा चेहरा म्हणून गुप्ता यांच्याकडे पाहिले जाते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आणि कुशल संघटक म्हणूनही गुप्ता यांची ओळख आहे. संघनिष्ठ आणि संघटन कौशल्याच्या जोरावर गुप्ता यांच्या गळ्यातही मुख्यमंत्री पदाची माळ पडू शकते. 6 नंबरचे दावेदार आहेत मोहन सिंह बिश्त. 6 वेळा आमदार. 1998 पासून 2015 पर्यंत सलग 4 वेळा आमदार म्हणून मोहन सिंह बिश्त निवडून आले आहेत. 2015 मध्ये कपिल मिश्रा यांच्याकडून बिश्त यांचा पराभव झाला होता. मात्र 2020 मध्ये पुन्हा ते आमदार म्हणून निवडून आले आहेत. 2025 मध्ये भाजपने बिश्त यांना मुस्लिम मतदारांचा प्रभाव असलेल्या मुस्तफाबाद या मतदारसंघातून उमेदवारी दिली. एक प्रकारे भाजपसाठी ही मोठी रिस्कच होती. मात्र तरीही बिश्त हे मुस्तफाबाद मधून तब्बल 17,000पेक्षा अधिक मतांनी विजयी झाले. मोहन सिंह बिश्त यांची RSS आणि संघटनेत चांगली पकड आहे. विशेषतः डोंगरी भागांमध्ये बिश्त यांचा प्रभाव आहे. आणि सगळ्यात शेवटचं नाव आहे वीरेंद्र सचदेवा. पक्ष संघटनेत मजबूत पकड. 2007 ते 2009 चांदनी चौक आणि 2014 ते 2017 पर्यंत मयूर विहारचे भाजप जिल्हाध्यक्ष म्हणून वीरेंद्र सचदेवा यांनी काम केले. 2009 ते 2012 पर्यंत दिल्ली भाजपचे प्रदेश मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं. त्यानंतर 2012 ते 2014 पर्यंत दिल्ली भाजपच्या प्रशिक्षण विभागाचे प्रभारी आणि भाजपच्या राष्ट्रीय प्रशिक्षण विभागाचे सदस्य म्हणूनही सचदेवा यांनी काम केलं होतं. 2020 नंतर 2023 पर्यंत दिल्ली भाजपचे ते प्रदेश उपाध्यक्षही राहिले. 2023 मध्ये त्यांची वर्णी दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही लागली. दिल्लीच्या सत्तेत या 7 चेहऱ्यांपैकी कुठल्या चेहऱ्याला भाजप श्रेष्ठीची पसंती मिळते किंवा अचानक धक्का तंत्राचा वापर करून एखादा नवीन चेहरा दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावर भाजप बसवेल याची उत्सुकता काही दिवसात संपेलच. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये आवर्जून कळवा. व्हिडिओ आवडल्यास इतरांसोबत तो शेअरही करा. तुमच्या सूचनांचे स्वागतच आहे. असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मॅक्स महाराष्ट्राच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला आवर्जून सबस्क्राईब व फॉलो करा. धन्यवाद.